आज लाडूच्या बर्थडे निमित्त आल्यात शेजारच्या युक्रेनी काकू आणि त्यांची मुलगी आणि सोबत आणले खूप सारं प्रेम आणि शुभेच्छा. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. एकमेकांची भाषा जरी समजत नसली ना तरी गुगल ट्रान्सलेटरच्या माध्यमातून आम्ही संवाद साधतो. ते आमच्यासाठी थोडी थोडी इंग्लिश शिकतात आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी थोडी थोडी त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतो. Translate. देश, भाषा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन एक वेगळंच भावनिक नातं तयार झालं आहे. आजचा हा क्षण आम्हाला दोघींनाही खूप इमोशनल करून गेला आणि आपसुकच दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं. खरंच एकमेकांसोबत खूप छान वाटतं आणि माझा तर विश्वासच बसत नव्हता जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, की हॅपी बर्थडे कसं म्हणायचं ह्याची त्या प्रॅक्टिस करून आल्यात आणि हा शब्द त्यांनी पहिल्यांदा वापरलाय पूर्ण आयुष्यात. फक्त त्याच लाडूवर प्रेम करतात असं नाही बरं. लाडूचाही त्यांच्यावर खूप जीव आहे. जेव्हा त्या जायला निघाल्या ना, तर लाडू त्यांना अजिबात जाऊ देत नव्हती. खरं तर तिचा झोपेचा वेळ निघून गेला होता आणि तिला खूप झोप येत होती. शेवटी ती त्यांच्याच हातामध्ये झोपली. त्यांनी तिला लिटरली असा हाताचा झुला करून झोपवलं. जेव्हा मी इंडियामध्ये होती ना, तेव्हा माझी मम्मी तिला असा हाताचा झुला करून झोपवायची. युक्रेनी काकूंच्या कुशीत कदाचित लाडूला तिच्या आजीची ऊब मिळत असावी आणि काकूंना त्यांच्या नातींचं लहानपण परत अनुभवायला मिळत असावं. बरोबर ना? चला भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.